मित्रांनो, आवाज येतो ना माझा? हो सर. हो हो. ओके, आपण सुरू करूया. काल आपण आक्रमक वर्तन म्हणजे काय या संदर्भामध्ये आपण काल चर्चा केलेली होती. आज आक्रमक वर्तनाचे जे विविध सिद्धांत सांगितले जातात किंवा आक्रमक वर्तनाच्या पाठीमागे असणारी जी काही कारणे सांगितली जातात, माणूस आक्रमक वर्तन का करतो, माणूस संताप का बरं करतो, माणूस चिडचिड का करतो, माणूस राग का बरं व्यक्त करतो. तर हे जे काही माणसाचं आक्रमक वर्तन आहे, रागावण्याचं असेल, चिडचिड करण्याचं असेल, संताप करण्याचं असेल, शिव्या देण्याचं असेल, भांडणं करण्याचं असेल, खून करण्याचं असेल, बलात्कार करण्याचं असेल, हे जे काही आक्रमक वर्तन आहे, या आक्रमक वर्तनाच्या पाठीमागे नेमकी कुठली कारणं दडलेली आहेत, त्या कारणांचा विचार आज आपण करणार आहोत. बघा, आपण जे काही आक्रमक वर्तन करतो, सगळे मानव, मग हे आक्रमक वर्तन माणसाच्या जन्मापासूनच त्याच्यामध्ये असतं का, जन्मजात असते का, का तर तो कधी इतर लोकांचं पाहून तो अनुकरण करून शिकतो का, हा महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे माणूस जे काही आक्रमक वर्तन करतो, माणूस जे काही संताप करतो, राग व्यक्त करतो, हे माणसामध्ये जन्मापासूनच असते का, का जन्म झाल्यानंतर जसा जसा माणूस मोठा होत जातो, आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या संपर्कात येत जातो, सहवासात येत जातो आणि त्यांच्या सहवासातून त्यांच्या वर्तनाचं निरीक्षण करून हे आक्रमक वर्तन शिकत असतो. याचा आपल्याला उलगडा आज करायचा आहे. तर सर्वप्रथम पहिला सिद्धांत आपण बघणार आहोत आक्रमक वर्तनाचा, ते आहे सहज प्रवृत्ती सिद्धांत, ज्याला इन्स्टिंक्ट थेरी असं म्हटलं जातं इंग्लिशमध्ये. आता हे इन्स्टिंक्ट थेरी काय आहे, सहज प्रवृत्ती सिद्धांत काय आहे? बघा, मानवी आक्रमकतेचं स्पष्टीकरण करण्यासाठी हा सिद्धांत सगळ्यात जुना सिद्धांत मानला जातो आणि या सिद्धांताचं जे काही बेसिक थीम आहे, या सिद्धांताची जी काही बेसिक कल्पना आहे, बेसिक संकल्पना आहे, ती बेसिक संकल्पना असं आहे, मानव प्राणी हा मूलभूतच हिंसा प्रवृत्तीचा प्राणी आहे. जसे इतर प्राणी आहेत त्याच प्राण्यांसारखा मानव सुद्धा जन्मापासूनच हिंसक प्राणी आहे, असं हा सिद्धांत मानतो. आणि या सिद्धांतानुसार आक्रमक वर्तन हे जन्मजात वर्तन असते असं मानले जाते. आक्रमक वर्तन हे सहज प्रवृत्तीचं वर्तन असते असे या सिद्धांताचे सिद्धांतकार विल्यम मॅकडुगल हे सांगताना आपल्याला दिसतात. ज्या पद्धतीने माणसाला भूक लागते, ज्या पद्धतीने माणसाला लैंगिक वासनेची जी काही नैसर्गिक गरज आहे, तशाच पद्धतीने आक्रमक प्रवृत्ती सुद्धा ही माणसाची नैसर्गिक सहज प्रवृत्ती आहे, असं विल्यम मॅकडुगल या सिद्धांतामध्ये सांगताना आपल्याला दिसतात. किंवा त्यांचं जे निरीक्षण आहे, ते निरीक्षण येथे नोंदवताना आपल्याला दिसतात. जे विल्यम मॅकडुगलने जे काही मत मांडलं सहज प्रवृत्ती सिद्धांतामध्ये, या मताला पुष्टी देण्याचं काम डॉक्टर सिगमंड फ्राईड या नावाच्या मानसशास्त्रज्ञांनी केलेलं आहे. सिगमंड फ्राईड मानसशास्त्रामध्ये अत्यंत महत्वाचा मानसशास्त्रज्ञ मानला जातो. त्यांनी जे काही मनोविश्लेषण सिद्धांत मांडला, त्यांचा मनोविश्लेषण सिद्धांत मानसशास्त्रामधला एक मैलाचा दगड समजल्या जाताना आपल्याला दिसतो. मग हे सिगमंड फ्राईड काय सांगतात आक्रमक वर्तनाविषयी, याचाही थोडा आपण विचार करूया. बघा, सिगमंड फ्राईड माणसामध्ये
दोन प्रकारच्या उर्मी असल्याचं सांगतात. उर्मी म्हणजे काय? तर ऊर्जा. आपल्यामध्ये जी काही ऊर्जा असते, ह्या दोन प्रकारच्या ऊर्जा असतात, दोन प्रकारच्या शक्ती कार्यरत असतात, असं सिग्मंड फ्राइड सांगतात. मग ह्या कुठल्या दोन प्रकारच्या उर्मी, कुठल्या दोन प्रकारच्या शक्ती? तर पहिलं त्यांनी सांगितलेलं आहे जीवन उर्मी, ज्याला इंग्लिशमध्ये लाईफ इन्स्टिंक्ट असं म्हणतात, आणि दुसरी आहे मृत्यू उर्मी, डेथ इन्स्टिंक्ट. असे दोन प्रकार त्यांनी उर्मीचे सांगितलेले आहे. आता जे लोक जीवन उर्मीने प्रभावित झालेले असतात, ज्या लोकांमध्ये जीवन उर्मीचं प्रमाण जास्त असते, असे लोक सकारात्मकपणे वर्तन करतात, हसत खेळत वर्तन करतात, काही विधायक काम करताना आपल्याला दिसतात, रचनात्मक काम करताना आपल्याला दिसतात, सृजनशील क्रिएटिव्हिटी या लोकांमध्ये असते, काहीतरी नवनिर्माण करण्याचा प्रयत्न करतात, जसं एखादी मूर्ती निर्माण करतील, एखादी कविता लेखन करतील, एखाद्या गाण्याला धून, एखाद्या गाण्याला चाल लावण्याचा प्रयत्न करतील, काहीतरी लेख लिहितील, ज्याला आपण सृजनशीलता म्हणतो मानसशास्त्रामध्ये. सृजनशीलता म्हणजे काहीतरी नवनिर्माण करणे. जसा एखादा चित्रकार कॅनव्हासवरती ब्रशच्या माध्यमातून, रंगाच्या माध्यमातून रेषा ओढतो आणि त्या रेषेच्या माध्यमातून एक सुंदर असं चित्र निर्माण करतो, म्हणजे नवनिर्माण करतो. एखादा मूर्तिकार, त्याच्याकडे जर का चिखल आपण जर का दिला किंवा प्लॅस्टर ऑफ पॅरिस जर आपण दिलं, तर त्याच्यापासून तो एक सुंदर मूर्ती निर्माण करताना आपल्याला दिसतो. किंवा छन्नी आणि हातोड्याच्या माध्यमातून दगडावरती मूर्ती कोरताना आपल्याला दिसतो. त्यालाच म्हणतात नवनिर्माण करणे. एखादा कवी कविता करतो, एखादा शास्त्रज्ञ नवीन शोध लावण्याचा प्रयत्न करतो, एखादा लेखक नवीन कादंबरी लिहिण्याचा प्रयत्न करतो, नवीन लेख लिहिण्याचा प्रयत्न करतो, नवीन काहीतरी वैचारिक लेखन, प्रवास वर्णन करण्याचा प्रयत्न करतो, तर ते त्याचं नवनिर्माण असते. तर असे जे काही सकारात्मक उर्मीने किंवा जीवन उर्मीने जे काही प्रभावित झालेले लोक असतात, ज्यांच्यामध्ये जीवन उर्मीचं प्रमाण जास्त असते, असे लोक क्रिएटिव्ह असतात, सतत काहीतरी नवनिर्माण करण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसतात. त्यांचे इतर लोकांसोबत सगळे स्नेहभावाचे संबंध असतात, त्यांचे सगळ्यांसोबत प्रेमाचे, जिव्हाळ्याचे, आपुलकीचे नातेसंबंध असताना आपल्याला दिसतात. ते अतिशय आनंदाने आपल्या जीवनातली वाटचाल करताना आपल्याला दिसतात. एकानंतर एक जीवनातल्या यशाचे जे काही टप्पे आहेत, ते टप्पे पादाक्रांत करीत असतात आनंदाने, इतर लोकांना त्रास देऊन नाही, इतर लोकांच्या डोक्यावरती पाय ठेवून नाही, इतरांचं शोषण करून नाही, तर तेही स्वतः आनंदाने जीवन जगतात, शांततेने जीवन जगतात, शांततेने प्रगती करतात, आनंदाने प्रगती करतात, आणि इतरांना देखील आनंदाने प्रगती करण्यासाठी प्रेरित करीत असताना आपल्याला दिसतात. ते स्वतःही आनंदी असतात आणि त्यांच्या आजूबाजूचे जे काही विश्व असते, त्या विश्वातल्या लोकांना देखील ते आनंदी करण्याचा प्रयत्न करत असताना आपल्याला दिसतात. अशी यशस्वी वाटचाल या जीवन उर्मी जीवन उर्मीच्या प्रभावाने प्रभावित झालेल्या लोकांची असताना आपल्याला दिसते. परंतु जे लोक मृत्यू उर्मीने प्रभावित झालेले असतात, हे मी सांगत नाही, डॉक्टर सिग्मंड फ्राइड सांगताना आपल्याला दिसतात. तर जे लोक मृत्यू उर्मीने प्रभावित झालेले असतात, असे लोक विधायक वर्तन कमी, रचनात्मक वर्तन कमी, सृजनशील वर्तन कमी आणि विध्वंसक वर्तन जास्त करताना आपल्याला दिसतात. आता हे विध्वंसक वर्तन जास्त करणे म्हणजे काय? तर ज्या वर्तनातून आक्रमकता व्यक्त होते, तर त्या वर्तनाला विध्वंसक वर्तन असं म्हणतात. ज्या वर्तनातून आपल्या स्वतःला किंवा इतरांना इजा पोहोचवली जाते, इतर लोकांच्या वस्तूंना, इतर लोकांच्या मालमत्तेला, इतर लोकांच्या शरीराला, मनाला इजा पोहोचवली जाते, असं वर्तन म्हणजेच आक्रमक वर्तन आपण काल बघितलेलं आहे. तर या वर्तनाच्या पाठीमागे मरण उर्मी असल्याचं सिग्मंड फ्राइड सांगताना आपल्याला दिसतात. ते इतरांना सहजपणे इजा करू शकतात. बघा, आपल्यासारख्या सामान्य माणसाला जर तलवार हातात घेऊन एखाद्या माणसाचं जर शिरच्छेद करायचं म्हटलं, तर नाही होऊ शकत आपल्याकडून. आपला आत्मविश्वास किंवा आपलं धाडस ते नाही होऊ शकत. पण
कल्पना करा, जो माणूस एखाद्या माणसाचा खून करतो तो किती निष्ठुर असेल, किती कठोर मनाचा असेल, त्याची भावनिक स्थिती काय असेल, त्याच्या मनाची मेंटॅलिटी काय असेल, हे आपल्याला कल्पना करून समजून घेता येईल. तो किती कठोर मनाचा माणूस असला पाहिजे, किती त्याचं मन दगडासारखं असेल, निगरगठ्ठ झालेलं असेल, म्हणजे त्याला समोरच्या माणसाला मारायला काहीच वाटत नाही, त्याचा जीव घ्यायला त्याला काहीच वाटत नाही. त्याच्या मनातली प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, मानवता, माणुसकी ह्या कुठल्याही प्रकारच्या भावना त्या वेळेला निर्माण होत नाही. केवळ हिंसा ही हिंसा, आक्रमकता ही आक्रमकता ती आपल्याला त्याच्या वर्तनात बघायला भेटते. तर असं हे विध्वंसक वर्तन ते करताना आपल्याला दिसतात. आता हे विध्वंसक वर्तन जन्मजात कसं आहे याचं एक आपल्याला छोटंसं उदाहरण पाहता येईल. नुकतंच जन्माला आलेलं बालक, असं समजूया की त्या बालकाला 2-3 दिवस झाले असतील जन्माला येऊन, आणि ते 2-3 दिवसाने अगोदर जन्माला आलेलं बालक ते रडतं. त्याच्या आईचं जर त्याच्याकडे दुर्लक्ष होत असेल, त्याची आई त्याची जर का काळजी घेत नसेल, तर ते रडायला लागतं. आणि त्याच्या रडण्यामधला जर का फरक आपण समजून जर का घेतला, तर त्या 2 दिवसाच्या बाळाला सुद्धा, 3 दिवसाच्या बाळाला सुद्धा राग येतो, संताप येतो. हे त्याच्या रडण्यातून ते व्यक्त करतं. ते बोलू शकत नाही. पण त्याचा जो काही संताप आहे, त्याच्या आईवरचा, त्याचा जो काही राग आहे, त्याच्या मातेवरचा, तो राग आपल्या रडण्याच्या माध्यमातून तो व्यक्त करताना आपल्याला दिसतो. त्याचं दुःखद रडणं, म्हणजे जर त्याच्या पोटातनी काही वेदना होत असतील, ते जर का काही आजारी असेल, तर ते रडणं आणि संताप आल्यानंतरचं रडणं याच्यामधला फरक आपल्याला जर आपण निरीक्षण केलं लहान बालकाच्या रडण्याचं, तर सहज आपल्या लक्षात येऊ शकतं. म्हणजे हे जी काही विध्वंसक जी काही प्रवृत्ती आहे, ही जी काही सहज प्रवृत्ती आहे, आक्रमकता, ही आक्रमकतेची सहज प्रवृत्ती माणसामध्ये जन्मजात असल्याचं या उदाहरणावरून तरी सिद्ध होताना आपल्याला दिसते. जे मॅकडुगल सांगतात, जे सिग्मंड फ्राईड सांगतात, तर याला या उदाहरणाच्या माध्यमातून दुजोरा भेटताना आपल्याला दिसतो. म्हणून फ्राईड सुद्धा म्हणतात, की बाह्य परिवेशापेक्षा आक्रमक वर्तन हे जन्मजात असते. बाह्य परिवेश म्हणजे काय? तर इतर लोकांचं अनुकरण करून आक्रमक वर्तन शिकण्यापेक्षा माणूस हा जन्मजातच आक्रमक आहे, असं सिग्मंड फ्राईड असं म्हणतात. सिग्मंड फ्राईड हे मान्य करत नाहीत, की माणूस इतर लोकांचं वर्तनाचं निरीक्षण करतो, इतर लोकांचं अनुकरण करतो आणि त्या अनुकरणाच्या माध्यमातून आक्रमक वर्तन करतो, हे त्यांना मान्य नाही. ते असं म्हणतात, की माणसाचं आक्रमक वर्तन किंवा आक्रमक वर्तन करण्याची प्रवृत्ती ही माणसामध्ये जन्मजातच आहे. आणि जर त्या लहान बालकाचं आपण उदाहरण जर घेतलं, तर त्याच्यातून ते आपल्याला निष्पन्न होताना पण दिसते. फ्राईडचं जशा पद्धतीचं आक्रमक वर्तनाविषयीचं मत आहे, तशाच पद्धतीचं मत नोबेल पारितोषिक विजेते लॉरेन्झ यांचं देखील आहे. लॉरेन्झ काय म्हणतात ते बघू. त्यांनी आक्रमक जे काही वर्तन आहे, हे आक्रमक वर्तन सहज प्रवृत्तीतून घडते, असं त्यांनी देखील म्हटलेलं आहे. हे जे काही लॉरेन्झ आहेत, या लॉरेन्झने लढा किंवा पळा हे प्रिन्सिपल मांडलेलं आहे, ज्याला इंग्लिशमध्ये फाईट और फ्लाइट असं म्हटलं जाताना आपल्याला दिसतं. लढा किंवा पळा ही प्रतिक्रिया किंवा हे तत्व त्यांनी मांडलेलं आहे. लढा किंवा पळा हे तत्व त्यांनी मांडलं. लॉरेन्झच्या मतानुसार आपले अस्तित्व टिकवताना प्राणी धोकादायक परिस्थितीला तोंड देताना 2 प्रकारच्या प्रतिक्रिया देतात. कोणताही प्राणी, मानव प्राणी असू दे, गाय असू दे, बैल असू दे, हरिण असू दे, किंवा आणखी जे काही प्राणी असतात, जंगलामधले प्राणी असतील, तर ते कुठल्या प्रकारचे प्राणी असू द्यात, तर ते 2 प्रकारच्या प्रतिक्रिया देतात. त्यातली पहिली प्रतिक्रिया त्यांनी सांगितली, लढणे. जर आपल्या अंगावर जर का कोणी जर चालून आलं, आपल्याला जर का कोणी मारण्याचा प्रयत्न करत असेल, तर जे खंबीर लोक आहेत, जे धाडसी लोक आहेत, जे घाबरत नाहीत, ते लोक
आपल्या अंगावर चालून येणाऱ्या माणसाचा प्रतिकार करायला घाबरत नाही. त्याच्याशी 2 हात करायला ते घाबरत नाही. म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या आक्रमक वर्तनाला हे देखील आक्रमक प्रतिक्रिया देताना आपल्याला दिसतात. यालाच लढणे ही प्रतिक्रिया लॉरेन्स म्हणताना आपल्याला दिसतात. आणि दुसरी प्रतिक्रिया माणूस देतो ते म्हणजे पलायन. जर समोरच्या माणसाशी आपल्याला जर लढता येत नसेल, त्याच्यासोबत लढा देण्यासाठी जर आपल्याकडे साधन सामुग्री नसेल, आपल्या शरीरात तेवढं बळ नसेल, आपल्यातनी ते धाडस नसेल, कॉन्फिडन्स नसेल, तर पळ काढताना आपल्याला दिसतंय. जर आपण आपल्या गल्लीतल्या कुत्र्यांचं जरी निरीक्षण केलं आणि गल्लीतनी एखादं जर का अनोळखी कुत्रं जर आलं, तर आपल्या गल्लीतलं कुत्रं त्या अनोळखी कुत्र्यावर तुटून पडते. आणि ते अनोळखी कुत्रं बिचारं 2 पायामध्ये शेपूट टाकते आणि ते खाली बसते. ते प्रतिकार नाही करत. ते पळण्याचा प्रयत्न करते, पलायन करण्याचा प्रयत्न करते. म्हणून लॉरेन्सने 2 प्रतिक्रिया मांडलेल्या आहेत, लढा किंवा पळा. आता जे आक्रमक प्रवृत्तीचे लोक आहेत, जे धाडसी लोक आहेत, ज्यांच्याकडे साधन सामग्री आहे, मग ते पैशाने असेल, शारीरिक बळाने असेल, शस्त्राने असेल, चाकू असेल, तलवार असेल, बंदूक असेल, काठी असेल, जे काही शस्त्र असेल, ते सगळे शस्त्र, तर ते घेऊन ते लढण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसतात. आणि जे भित्रे लोक आहेत, ज्यांच्यामध्ये धाडस नाहीये, कमी आत्मविश्वास आहे, असे लोक पडताना आपल्याला दिसतात. जे अशक्त आहेत, दुर्बल आहेत, गरीब आहेत, ते तिथून पळ काढण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसतात. त्यालाच त्यांनी पलायन तत्व असं म्हटलेलं आहे किंवा पलायन प्रतिक्रिया असं म्हटलेलं आहे. बघा, जे प्राणी शक्तिशाली असतात, वाघ असेल, सिंह असेल, लांडगा असेल, हत्ती असेल, तर असे प्राणी आपल्या दातांच्या सहाय्याने, नखांच्या सहाय्याने आपल्या शक्तीचा उपयोग करतात आणि आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी प्रयत्न करताना आपल्याला दिसतात. आता अशा प्रकारचं सगळेच प्राणी करतात असं नाही. हे आक्रमक वर्तन आपलं अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी सगळेच प्राणी असं आक्रमक वर्तन करतात असं नाही. काही प्राणी लढा देऊ शकतात, जे शक्तिशाली आहेत तेच लढा देऊ शकतात. मी अगोदर तुम्हाला सांगितलं. पण जे दुर्बल प्राणी आहेत, जसे पक्षी असतील, ससा असेल, हरिण असेल, यासारखे जे काही प्राणी असतात, जे दुर्बल आहेत बिचारे, ज्यांना नख नाही आहेत, ज्यांना शिंग नाही आहेत, म्हणजेच त्यांच्याकडे जे साधन सामुग्री पाहिजेत लढण्यासाठी, ती साधन सामुग्री नाही आहे. मग असे जे काही दुर्बल प्राणी आहेत, ते दुर्बल प्राणी पलायन करताना आपल्याला दिसतात. पलायन प्रतिक्रियेचा उपयोग करून आपल्या स्वतःचं संरक्षण करताना आपल्याला दिसतात, बचाव करताना आपल्याला दिसतात. टिम बर्गेन या नावाच्या मानसशास्त्रज्ञांनी एक निरीक्षण नोंदवलेलं आहे. काय निरीक्षण बघा त्यांचं? मादी अंड्याचं रक्षण करत असताना दुसरा मासा जवळ येऊ लागला तर त्याच्यावर नर हल्ला करतो. बघा त्यांनी काय नोंदवलं निरीक्षण. जर एखादी मासा आहे, त्या माशामधली जी मादी आहे, ती मादी जर अंड्याचं रक्षण करत असेल, तर त्यावेळेला जर इतर मासा जर तिच्यावर हल्ला करत असेल, तर त्या मादीचा जो काही नर मासा आहे, तो नर मासा त्या हल्ला करणाऱ्या माशावरती हल्ला करतो आणि त्याला परतून लावण्याचा प्रयत्न करतो. त्या मादीचं आणि अंड्याचं संरक्षण करण्याचा प्रयत्न करतो. जर तुम्ही कुत्रींच्या लहान लहान पिल्लांचं जर तुम्ही निरीक्षण केलं, जे कुत्रीचे पिल्लं लहान लहान असतात, तर ती कुत्री देखील आपल्या बाळांना, आपल्या पिलांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी ती आपल्या पिलांना दातामध्ये पकडते, तोंडामध्ये पकडते आणि ती आपल्या पिलांना एका सुरक्षित ठिकाणी घेऊन जाण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसते. पण ती आपल्या पिलांना इजा होऊ देत नाही. इजा होऊ देत नाही. पण तीच कुत्री जर तिच्या जीवावरती जर का बितली,
तर ती कुत्री आपल्या स्वतःच्या पिलांना खायला देखील मागे पुढे पाहत नाही. बघा, ही आक्रमक प्रवृत्ती प्राण्यांमध्ये देखील आपल्याला जन्मजात स्वरूपामध्ये बघायला भेटताना आपल्याला दिसते. म्हणजे ज्या मातेने आपल्या पिलांना जन्म दिला, त्या पिलांना देखील खायला मागे पुढे ती पाहताना आपल्याला दिसत नाही. असो, मानवाप्रमाणेच देखील प्राण्यांप्रमाणे देखील माणूस देखील लढा आणि पळा या तत्वाचा किंवा या प्रतिक्रियांचा उपयोग करताना आपल्याला दिसतो. आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण कोणाशी लढू शकतो, की जो आपल्या बरोबरीचा आहे. शारीरिक ताकदीने, आर्थिक ताकदीने, शस्त्राने, जो आपल्या त्याचं बळ आणि आपलं बळ हे सारखं आहे, अशा व्यक्तीसोबत आपण लढू शकतो. पण जो आपल्यापेक्षा बलाढ्य आहे, पॉलिटिकल पॉवरने म्हणा, राजकीय शक्तीने म्हणा, मोठ्या राजकीय पदावरती एखादा माणूस असेल, तर अशा मोठ्या राजकीय पदावरती विराजमान असलेल्या माणसाशी लढणं हे जरा सामान्य माणसाला शक्य होऊ शकत नाही. म्हणून ज्या पद्धतीने प्राणी देखील लढा आणि पळा या प्रतिक्रियांचा उपयोग करतात, त्याच पद्धतीने माणसं सुद्धा वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना आपल्याला दिसतात. एखादा मोठा मुलगा असेल, तो मोठा मुलगा लहान मुलावरती दादागिरी करताना आपल्याला दिसतो. आणि तो लहान मुलगा त्याच्यापेक्षा लहान मुलांवरती दादागिरी करताना आपल्याला दिसतो. आक्रमक वर्तन करताना आपल्याला दिसतो. म्हणजे काय? तर जर प्रतिस्पर्धी जर का आपल्या सारखा जर का असेल, तर आपण लढू शकतो. आपल्यापेक्षा बलाढ्य जर का असेल, तर त्या बलाढ्य व्यक्तीपासून आपण पळ काढण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसतो. म्हणजेच प्राण्यांप्रमाणे माणसं देखील या तत्वाचा, या प्रतिक्रियांचा दैनंदिन जीवनामध्ये उपयोग करताना आपल्याला दिसतात. असं जरी असलं, तरी आधुनिक मानसशास्त्रज्ञ मात्र हा जो काही सहज प्रवृत्ती सिद्धांत आहे, जो विल्यम मॅकडुगल नावाच्या मानसशास्त्रज्ञांनी मांडला, या सहज प्रवृत्ती सिद्धांतावर आधुनिक मानसशास्त्रज्ञ टीका करताना दिसतात, आक्षेप नोंदवताना आपल्याला दिसतात. काय त्यांचे आक्षेप आहेत? कोणत्या प्रकारच्या टीका आधुनिक मानसशास्त्रज्ञ या सिद्धांतावरती करतात? त्याचाही आपण थोडक्यात विचार करू. ते असं म्हणतात, आक्रमकता ही जन्मजात नाही, तर आक्रमक वर्तनावर परिणाम करणारे असंख्य घटक असतात. इतर असंख्य घटकाचा परिणाम आक्रमक वर्तनावरती होतो, असं ते म्हणतात. मग हे कोणते घटक असतात आक्रमक वर्तनावरती परिणाम करणारे? तर सामाजिक घटक असतात. तर साहजिकच आहे. कुठले सामाजिक घटक? तर जेही लोक कनिष्ठ वर्गामध्ये जीवन व्यतीत करतात, झोपडपट्टी सारख्या परिसरामध्ये ते राहतात, असे लोक जे कमी शिक्षित, निरक्षर असतात, असे अशिक्षित लोक जे आहेत, ते अशिक्षित लोक मोठ्या प्रमाणात मारामाऱ्या करताना आपल्याला दिसतात. जर आपण खुनामध्ये, बलात्कारामध्ये जे कैदी आहेत, ज्यांना बलात्कारामुळे सजा झालेली आहे, खुनामुळे सजा झालेली आहे, त्यांचं जर शिक्षणाचं प्रमाण जर आपण बघितलं, तर आपल्या ते लक्षात येऊ शकतं. पण याचा अर्थ असा मुळीच नाही, की सुशिक्षित लोक बलात्कार करू शकत नाही, सुशिक्षित लोक खून करू शकत नाही, सुशिक्षित लोक आक्रमक वर्तन करू शकत नाही. करतात. पण या लोकांचं आक्रमक वर्तन बहुतांशी हे शाब्दिक स्वरूपाचं असते. शारीरिक स्वरूपाच्या हिंसा हे लोक टाळण्याचा प्रयत्न करतात, जे सुशिक्षित असतात. पण अशिक्षित लोक जे आहेत, ते अशिक्षित लोक डायरेक्ट जे काही शारीरिक हिंसा आहे, ती शारीरिक हिंसा म्हणजे शस्त्राने वार करणे असेल, काठीने मारामाऱ्या करणे असेल, कुऱ्हाडीने पाय तोडणे असेल, तलवारीने एखाद्या माणसाचा हात छाटणं असेल, चाकूने पोटात खुपसणे असेल, अशा प्रकारची जी काही शारीरिक हिंसा आहे, ती शारीरिक हिंसा करताना आपल्याला दिसतात. म्हणून जे आधुनिक मानसशास्त्रज्ञ आहेत, ते आधुनिक मानसशास्त्रज्ञ विल्यम मॅकडुगलचा जो काही सहज प्रवृत्ती सिद्धांत आहे, या सिद्धांतावरती टीका करतात आणि ते आक्रमक वर्तनासाठी जन्मजात सहज प्रवृत्तीपेक्षा, ज्या काही सहज प्रवृत्ती आहेत जन्मजात, त्या सहज प्रवृत्तीपेक्षा सामाजिक घटक, सांस्कृतिक घटक, काही धर्म जे असतात, ते काही धर्म
युद्धाला परवानगी देतात. युद्ध करणं हा माणसाचा धर्म आहे असं ते शिकवतात. तर असे जे काही सांस्कृतिक घटक आहेत, ते सांस्कृतिक घटक आणि काही धर्म किंवा काही संस्कृती युद्धाला विरोध करताना आपल्याला दिसतात. युद्धातून काही साध्य होत नाही. आणि खरोखर मित्रांनो, आपण लोकांना डोकं उडवून बदलू शकत नाही, तर त्यांच्या डोक्यात ज्ञानाचा प्रकाश पाडूनच आपण जग बदलू शकतो. कत्तल करून आपण जग बदलू शकत नाही. हे आतापर्यंत इतिहासामध्ये बऱ्याचशा लोकांनी प्रयत्न केलेला आहे. हा प्रयत्न सिकंदराने केलेला आहे. सिकंदराला संपूर्ण जग जिंकायचं होतं. हा प्रयोग सम्राट अशोकाने करून बघितलेला आहे. सम्राट अशोकाला देखील मोठं साम्राज्य उभं करायचं होतं. परंतु त्या सम्राट अशोकाला देखील कलिंगच्या युद्धामध्ये एक आत्मबोध झाला. आणि आत्मबोध झाल्यानंतर त्याच्या असं लक्षात आलं की मी माझं राज्य वाढवण्याचा प्रयत्न करण्यासाठी मी युद्ध करतोय. मी लोकांना मारत सुटलेलो आहे. शत्रूचे जे काही सैन्य आहे त्या सैन्याच्या शिरछेद करत निघालेलो आहे. त्यांच्या मुंड्या उडत मी निघालेलो आहे. पण मग जर शत्रूच्या सगळ्या सैन्याला जर का मी मारलं, शत्रूच्या राज्यामध्ये असणारी जी काही जनता आहे त्या जनतेला जर का मी मारलं, तर मी राज्य कोणावरती करायचं? आणि मग तिथून त्याला आत्मबोध जागा होतो. आणि तो आत्मबोध जागा झाल्यानंतर तो इथून पुढे मी युद्ध करणार नाही अशी प्रतिज्ञा घेतो. आणि मग तिथून तो बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करायला लागतो. तो त्याच्या मुलाला आणि मुलीला देखील, मुलगी संघमित्रा, तिला श्रीलंकेला पाठवतो. तर अशा पद्धतीने जो एक सम्राट होता, सम्राट अशोक, भारतातला, इतिहासामध्ये आहे तो, तुम्ही वाचू शकता. तर त्याला आक्रमक वर्तन कसं हे नकारात्मक आहे. आक्रमक वर्तनातून काही साध्य करू शकत नाही. लढाईतून, भांडणातून आपण काही साध्य करू शकत नाही. हे सम्राट अशोकासारख्या राजाला कळायला लागतं, समजायला लागतं. आणि तेव्हापासून मग ते शस्त्र नाही, तर तो विचाराने लढण्याचा प्रयत्न करतो. तो मैत्री, करुणा, प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, माणुसकी, आपल्या स्वतःच्याही धर्माचा तो आदर करतो आणि इतरांच्याही धर्माचा आदर करतो. आपल्या स्वतःच्याही जातीचा आदर करायला लागतो आणि इतरांच्याही जातीचा आदर करायला लागतो. आपल्या स्वतःच्याही संस्कृतीचा तो आदर करतो आणि इतरांच्याही संस्कृतीचा तो आदर करतो. यालाच म्हणतात जगा आणि जगू द्या. हेच मानवतावाद आहे. याच मानवतावादातून जग हे आनंदी बनणार आहे. याच मानवतावादाने विश्व हे श्रीमंत विश्व बनणार आहे. मुंड्या उडवून, बॉम्बस्फोट करून, तलवारीने युद्ध खेळून, युद्ध एखादा देश बलाढ्य होऊ शकेल कदाचित, पण त्याचं बलाढ्यपण जे आहे ते अबाधित कधीही राहू शकणार नाही. लक्षात घ्या. म्हणून हा जो काही मानवतावाद आहे, या मानवतावादानेच जग आनंदी बनणार आहे. आपण स्वतः आनंदी बनणार आहोत आणि इतरांनाही आपण आनंद देऊ शकतो. तर अशा पद्धतीने जे काही आधुनिक मानसशास्त्रज्ञ आहेत, ते आधुनिक मानसशास्त्रज्ञ या सहज प्रवृत्ती सिद्धांतावर टीका करताना आपल्याला दिसतात, आक्षेप नोंदवताना आपल्याला दिसतात. ते इतर घटकांमध्ये आपल्या कुटुंबातले संस्कार कसे आहेत, आपल्या आईवडिलांची आपल्या मुलांना शिकवण कशी आहे, त्याच्यावरती देखील मुलं आक्रमक वर्तन करतील की नाही ह्या गोष्टी अवलंबून आहे. कारण की मुलं आपल्या आईवडिलांचं अनुकरण करत असताना आपल्याला दिसतात. आपल्या आजूबाजूचे काही लोक आहेत त्या आजूबाजूच्या लोकांचं अनुकरण करत असताना आपल्याला दिसतात. म्हणून संस्कार हा देखील एक घटक आक्रमक वर्तनावरती प्रभाव पाडणाऱ्या घटकामध्ये त्यांनी समावेशित केलेला आहे. आणि परिवेश, आपण ज्या परिस्थितीमध्ये राहतो ती परिस्थिती आपल्या वर्तनावरती कमी अधिक प्रमाणात, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रमाणात परिणाम करताना आपल्याला दिसते, प्रभाव पाडताना आपल्याला दिसते. म्हणून जे काही आधुनिक मानसशास्त्रज्ञ आहेत, ते आधुनिक मानसशास्त्रज्ञ माणसाची जी काही जन्मजात प्रवृत्ती आहे आक्रमक वर्तन करण्याची, त्या जन्मजात प्रवृत्तीपेक्षाही इतर घटकांना महत्व देताना आपल्याला दिसतात. आणि हीच त्यांची या सहज प्रवृत्ती सिद्धांतावरती टीका आहे, आक्षेप आहे. तर अशा पद्धतीने हा सहज प्रवृत्ती सिद्धांत आपण बघितला. माणूस का बरं वर्तन करतो, तर सहज प्रवृत्ती सिद्धांत सांगतो की माणूस हा जन्मजातच आक्रमक प्राणी आहे. जसं मी लहान मुलाचं उदाहरण सांगितलं तुम्हाला.
तर जन्मजातचा आक्रमक प्राणी आहे असं हा सहज प्रवृत्ती सिद्धांत म्हणताना आपल्याला दिसतो. परंतु आधुनिक मानसशास्त्रज्ञ या सिद्धांतावरती टीका करताना आपल्याला दिसतात. आपले आक्षेप नोंदवताना आपल्याला दिसतात. मित्रांनो, लेक्चरची वेळ संपलेली आहे. तुम्ही माझ्या लेक्चरला जॉईन झालात, मला आपण ऐकून घेतलं, त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो. कोणाचे काही प्रश्न असेल, कोणाचा काही सर तो नोट्स कुठे दिलाय सर? हॅलो, ते आपल्या विषयाचे नोट्स कुठे भेटतात सर? हा बेटा, मी आज नोट्स टाकणार आहे. ग्रुप आहे का सर? आपल्या ग्रुपला आज नोट्स टाकणार आहे. सर तर पहिलं बी टाकून द्या सर, पहिल्या विषयाच्या त्या पहिल्या सत्राच्या. हो हो, पहिल्या सत्राच्या पण टाकेल. हो सर. ठीक आहे. आजच्या हो, सर. लेक्चरच्या संदर्भात जर कोणाचा काही प्रश्न असेल तर विचारू शकता. भरत, काही प्रश्न आहे का? सर ते फी काय मग आपल्या परीक्षेची सर? काय सर परीक्षा फी काय सर मग? काय म्हणताय? परीक्षा फी काय म्हणता? परीक्षा फी मेसेज आपल्या ग्रुपवरती येईल. मी तो मेसेज ट्रान्सफर करेन ग्रुपला, बघून घे. भरत, काय तुला काय म्हणायचं का भरत? नाही सर. काही आजच्या लेक्चरच्या विषयी काही प्रश्न नाही बेटा? नाही सर. नाही सर. ओके ओके. पुनश्च आपण जॉईन झाल्याबद्दल आपले धन्यवाद व्यक्त करतो. थांबतो. आजचा दिवस सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा आणि ज्ञानाचा जावो अशा मंगलकामना व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. ओके सर.